आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर काँग्रेसनं टीका केली आहे। सरकार जनतेला वेठीस धरते असा आरोप काँग्रेसनं केलाय। येवल्यामधील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर देशमुख आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटावले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसह इतरही काही घोषणा केल्या आहेत नागरिकांसाठी। येवल्यातील काँग्रेसची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काय सांगाल की पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचा संदेश दिला आहे, काय सांगाल? विविध असे आवाहन देखील नागरिकांना केलंय। आम्ही माननीय पंतप्रधानांना असं सांगू इच्छितो की लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण। पंतप्रधान देशाला जनतेला आवाहन करता की इंधन बचत करा आणि स्वतः 100 गाड्यांचा ताफा घेऊन रोड शो करतात। पंतप्रधानांनी 4-5 राज्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडवली। पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि आता निवडणुका झाल्यानंतर हे पंतप्रधानांना स्वप्न पडलं का? याचा अर्थ यामागे पंतप्रधानांची विदेश नीती जी अवलंबलेली आहे ती अत्यंत चुकीची होती। इराण आणि रशिया या आपल्या मित्रपक्ष असलेल्या मित्र देशांशी त्यांनी वाईटपणा घेतला आणि त्याचे परिणाम आज आपल्या देशातील जनतेला भोगावं लागत आहे। मला तर असं वाटू राहिलं गेल्या 50 वर्षामध्ये असा प्रधानमंत्री पाहिला नाही कधी। असं काय असे नवीन फॉर्म्युले काढायचे आणि लोकांना विटीस धरायचं, हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।